रामकृष्ण हरी. संत मुक्ताबाईंच्या या ओळी अत्यंत गहन आणि अद्वैत वेदांताचा अर्क मांडणाऱ्या आहेत. यात त्यांनी शून्याच्या पलीकडील अवस्थेचे आणि आत्मसाक्षात्काराचे वर्णन केले आहे. मुक्ताबाई म्हणतात की जेव्हा मी शून्य अवस्थेच्या म्हणजेच दृश्य जग आणि विचारांचा अभाव असलेल्या स्थितीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आले की तिथे ते शून्य देखील उरले नाही. माणसाला वाटते की जग संपले की काहीच नाही, शून्य उरते. पण मुक्ताबाईंना असा अनुभव आला की ज्याला आपण शून्य समजतो ती देखील एक जाणीवच आहे. जेव्हा साधक त्याही पलीकडे जातो तेव्हा द्वैत पाहणारा आणि पाहिली जाणारी वस्तू पूर्णपणे लोप पावते. जेव्हा पाहणारा द्रष्टा स्वतःलाच पाहू लागतो किंवा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतो, तेव्हा पाहणे ही क्रियाच थांबते. पाहणारी वृत्ती स्वतःच्याच ठिकाणी स्वरूपात स्थिर झाली. आता पाहणारा वेगळा उरला नाही आणि पाहिले जाणारे दृश्यही वेगळे उरले नाही. तिथे फक्त एक अखंड असणे उरले आहे. मुक्ताबाई येथे उन्मनी अवस्थेचे वर्णन करत आहेत, जिथे मन, विचार आणि शून्यता हे सर्व गळून पडते आणि केवळ शुद्ध चैतन्य उरते. ही अवस्था शब्दांत सांगण्यासारखी नाही, ती फक्त अनुभवायची आहे. त्यांनी जणू साखरेने साखरेची चव घेण्यासारखी ही स्थिती मांडली आहे. मी पाहतोय हा अहंकार जिथे संपतो तिथेच खऱ्या अर्थाने परमात्म्याची या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.